जानकी 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 या घरात आता पुन्हा तिचा जप चालू होणार। आधीच तिला डोक्यावर चढवून ठेवलेलं, आता तर काय तिचा तोरा बघायलाच नाही। परशू भाऊजी आणि सुगंधाला पकडून खूप मोठा पराक्रम गाजवलाय ना तिने। आता ती हिरोईन झालीये, ती म्हणेल ती पूर्व दिशा। माझी घरातली उरली सुरली किंमत सुद्धा राहणार नाही आता। अहो, मी आई बाबांना फोन केला होता, मला परत दिसायला लागलंय सांगायला। दोघेही खूप खुश झाले। आई तर आनंदाने रडायलाच लागली होती। मला म्हणाली रमावतीला येऊन जा भेटायला। म्हणजे ते दोघे इकडे येणार होते, पण गावात शेताची कामं खूप आहेत ना, म्हणून त्यांना येता नाही येणार। आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा मनापासून वाटतंय तिकडे जावंसं। मग विचारतेस काय? तुला रमावतीलाच काय, मला तुला जगात सगळीकडे न्यायचं आहे। जिथे जिथे चांगल्या गोष्टी आहेत, सुंदर गोष्टी आहेत, त्या सगळ्या दाखवायच्या आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये इतका अंधार पाहिलायस तू की आता जास्तीत जास्त प्रकाश दाखवायचा आहे तुला। कोण आहे बाबा तू? पत्रकार आहे काय? मी फक्त टीव्ही वाल्यांना मुलाखती देतो, वर्तमानपत्रवाल्यांना नाही। नाही, मी पत्रकार नाही। अरे मग कोण आहेस कोण तू? मी तुमचा हितचिंतक आहे। हितचिंतक? तो काय चुलीत घालायचं वे? जे काय वकायचं ते वका निघा चला। रमावतीच्या विक्रांत महाडिकांनी मला तुम्हाला भेटायला पाठवलं। सक्का भाऊ पक्का वैरी म्हणतात ते बरोबर आहे। एका भावाने जेलात पाठवलं आणि दुसरी बहीण ती जामीन द्यायचा प्रयत्न करते। परमेश्वरा तुझी लीला आगाध आहे बाबा। परशू, तुमचा उपयोग करायचा की नाही हे तुमच्या उपयोगावर ठरेल। विक्रांत साहेबांसाठी तुम्ही किती उपयोगाचे आहात यावर पुढचं पाऊल ठरेल। लग्न मंजी पासून श्राद्धापर्यंत आणि किडनॅपिंग पासून मर्डर पर्यंत सगळ्या बाबतीत परशू उपयोगी पडतोय। बोला, म्हणजे करायची का श्राद्ध घालायचं? नाही, सध्या तरी तसं काही करायचं नाही। जे काही करायचं आहे ते विक्रांत साहेबच ठरवतील। मी तुम्हाला फक्त कल्पना द्यायला। बरोबर आहे, बरोबर आहे। दादाची सगळी काळी पिल्ली, छोटी छोटी कामं, गैरव्यवहार सगळे मला माहिती आहेत। अख्खी कुंडलीच मला माहिती हो त्याची। सगळं तुम्हाला सांगू शकतो मी। नाही त्याला तर मी सोडणार नाहीच आहे, पण तुम्हाला मात्र ही सगळी माहिती मी देऊ शकतो बरं का। आम्हालाही तेच हवं होतं, पण फक्त आम्हालाच नाही तर सगळ्या जगाला ओरडून सांगायचं। अहिल्या, मला जरा थोडी मदत करशील? हा, हे पाणी बदलून आणशील, तेवढी तरी मदत करशील? म्हणजे मी काहीच करत नाही का? तसं दिसत तरी नाहीये। काल रात्रभर याचा ताप चढत होता, उतरत होता। मी रात्रभर जागा होतो, तुला झोप लागली। अहो मग तुम्ही जागे होतात ना, पण तुम्हाला माहितीये मला जागरण सहन होत नाही, मला त्रास होतो। मी काय म्हणते, तुम्ही आज ऑफिसला जात नाही आहात ना, मग आज तुम्हीच न्या न्यायला। नाही तसं नाही, मी आले असते पण काय? अहो मला एक महत्वाचं काम आहे। अहिल्या, मुलाच्या आजारापेक्षा असं काय महत्वाचं काम आहे? उगाच आरडाओरडा करू नका। अरे, गेल्या आठवड्यात घेतली होती अपॉइंटमेंट म्हणून जाते, नाहीतर गेले नसते। मुलाच्या आजारापेक्षा तुझी अपॉइंटमेंट महत्वाची आहे? तापाने फणफणलाय तू। हे बघा युवराज, फक्त माझी जबाबदारी नाहीये, तुमची ही जबाबदारी आहे। आणि ज्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये असताना तेव्हा मीच सांभाळते त्याला। अशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये। मी घेऊन जाईन त्याला, ओके? पसारा पसारा पसारा, समधीकडे नुसता पसारा। तुम्हाला सांगितलं होतं पोरीची जरा खोली आवरून ठेवा, पण नाही। अगे ये रखमे, आता किती बडबड करते? आता जानकीचीच खोली आवरतोय की मी। होय, तिकडचा पसारा इकडे आणून टाकतायसा आणि इकडचा नेऊन तिकडे टाकतायसा। केव्हा बी पोरगी येईल आपली। आई, घे बाई, झाली जानकीची खोली आवरून। आता पुरी